एक मोठी बातमी समोरते. कल्याण डोंबिवलीत भारतीय जनता पक्षाचा चौथा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आलाय. मंदाताई पाटील नगरसेविकापदी बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंडकर यांच्या पाठोपाठ आता आणखी एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय. पॅनल क्रमांक 27 मधून मंदा सुभाष पाटील असे या बिनविरोध निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवाराचं नाव आहे. मंदा पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता 4 वर पोहोचली. भारतीय जनता पक्षाकडून आता प्रचाराचे विविध फंडे वापरले जात आहेत. विविध प्रचाराचे फंडे वापरत मुख्यमंत्री फडणवीसांनी महापालिकेसाठी प्रचार करायला आता सुरुवात केली आहे. काही ठिकाणी प्रचार सभा तर काही ठिकाणी समाजातील विविध घटकांसोबत ते संवाद साधतील. निवडणुकीत युवा वर्गासोबत संवाद वाढवण्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.